भारतभूमीच्या इतिहासात, संस्कृतीत आणि जनमानसात ज्या नावाने शतकानुशतके प्रकाश पसरवला आहे, ते नाव म्हणजे राम. ही कथा आहे एका राजकुमाराची, पण त्याहूनही मोठी आहे ती एका आदर्श पुरुषाची. धर्मासाठी जगणाऱ्या, वचनासाठी सिंहासन सोडणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका महानायकाची. कोसल राज्याची राजधानी अयोध्या, सरयू नदीच्या तीरावर वसलेली ही सुवर्णनगरी. त्या नगरीचे राजा होते दशरथ. पराक्रमी, न्यायप्रिय, पण एक दुःख त्यांच्या मनात होतं, त्यांना वारस नव्हता. यज्ञ झाल्यानंतर राणी कौसल्या यांच्या पोटी रामांचा जन्म झाला. कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण व शत्रुघ्न जन्मले. संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाले. राम लहानपणापासूनच गंभीर, संयमी आणि करुणामय होते. लक्ष्मण त्यांच्यावर प्राणापलीकडे प्रेम करत. दोघांमध्ये अतूट बंध होता. गुरु वसिष्ठांच्या आश्रमात रामांनी वेद, धनुर्विद्या आणि राज्यकारभाराचे शिक्षण घेतले. त्यानंतर ऋषी विश्वामित्र त्यांना वनात घेऊन गेले, जिथे राक्षसांचा त्रास सुरू होता. तिथे रामांनी ताडका आणि मारीच यांसारख्या राक्षसांचा पराभव केला. तेव्हा प्रथमच लोकांना जाणवलं, हा केवळ राजपुत्र नाही, हा धर्मरक्षक आहे. मिथिला नगरीत राजा जनकांनी आपल्या कन्येचा स्वयंवर आयोजित केला. त्या कन्या होत्या सीता. अट होती भगवान शिवांचे दिव्य धनुष्य उचलणे. अनेक राजे अपयशी ठरले, पण रामांनी ते धनुष्य सहज उचलले आणि ते मोडले. संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. राम आणि सीतेचा विवाह झाला. प्रेम, सन्मान आणि समतेवर आधारलेलं हे नातं इतिहासात अमर झालं. कालांतराने दशरथांनी रामांना युवराज घोषित करण्याचा निर्णय घेतला, पण कैकेयीला पूर्वी दिलेल्या 2 वरांची आठवण करून देण्यात आली. पहिला वर, भरताला राज्य. दुसरा वर, रामाला 14 वर्षांचा वनवास. क्षणभरही विचार न करता रामांनी वडिलांचे वचन पाळले. त्यांनी राजमुकुट सोडून वनवास स्वीकारला. सीता आणि लक्ष्मणही त्यांच्यासोबत गेले. दशरथांचा विरहाने मृत्यू झाला. भरताने राज्य स्वीकारण्यास नकार दिला आणि रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या. वनात रामांनी ऋषींचं रक्षण केलं. पंचवटीत त्यांचं निवासस्थान होतं.